नमस्कार माझ्या विद्यार्थ्यांनो, मी आनंद बाबूराव घोणसे श्री योगेश्वरी देवी माध्यमिक विद्यालय देवणी या ठिकाणी सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी या पुस्तकातील 8वा धडा वाट पाहताना हा पाहणार आहोत. अरुणा ढेरे यांनी हा पाठ लिहिलेला आहे. तर यांचा जन्म 1957 साली झालेला आहे. प्रसिद्ध कवयित्री म्हणून ह्या ओळखल्या जातात. कथालेखिका, संशोधक, समीक्षक, कथा, कादंबरी, ललितलेख, आस्वादक समीक्षा, संशोधनपर लेखन असे त्यांनी विविधांगी लेखन केले आहे. त्याचप्रमाणे काव्यात्मकता आणि मानवी नात्यांचा शोध ही त्यांच्या ललित साहित्याची वैशिष्ट्ये आपल्याला त्यांच्या लिखाणामधून पाहायला मिळतात. त्यांचे प्रारंभ, यक्षरात्र, मंत्राक्षर, निरंजन, जावे जन्माकडे हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच कृष्ण किनारा, अज्ञात झऱ्यावर हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. तसंच रूपोत्सव हा स्फुट लेखसंग्रह प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे मैत्रेयी ही कादंबरी यांनी लिहिलेली आहे. नागमंडल, लोकसंस्कृतीची रंगरूपे, विस्मृती चित्रे हे संशोधनात्मक समीक्षात्मक लेखन सुद्धा यांचं प्रसिद्ध आहे. अशा या प्रसिद्ध कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. यांनी या पाठामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, या पाठाचा गाभा घटक नेमका काय आहे ते आपल्याला या 3 ओळीवरून समजेल. लेखिका म्हणतात, या पाठाच्या शीर्षकावरूनच तुमच्या असं लक्षात येईल की वाट पाहताना म्हणजे आपण या गोष्टीचा कधी विचार केलाय का? आपण दिवसाभरात कोणकोणत्या गोष्टीची आणि कशा पद्धतीची वाट पाहतो हे आपण कधी विचार सुद्धा केला नाही. पण लेखिकेनं या गोष्टीवर सुद्धा विचार करून लेखन केलेलं आहे. यावरून तुमच्या असं लक्षात आलं पाहिजे किंवा लक्षात येईल की एक म्हण आहे, जो ना देखे रवी ओ देखे कवी. या शब्दोक्तीप्रमाणे या ठिकाणी अरुणा ढेरे यांना या वाट पाहण्यामधून सुद्धा लेखन सुचलेलं आहे. तर त्या लेखनामधून कोणते प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये घडले आणि त्यांनी ते कसे शब्दबद्ध केले ते आपल्याला या पाठामध्ये त्या सांगणार आहेत. जसं चातक पक्षी पावसाची वाट पाहतो, वाचक चांगल्या पुस्तकाची वाट पाहतो, मालक चांगल्या नोकराची वाट पाहतो, वासरू आपल्या आईची आतुरतेनं वाट पाहतं, डॉक्टर पेशंटची वाट पाहतात आणि पेशंट सुट्टी कधी मिळेल याची वाट पाहतात. त्याचप्रमाणे घरट्यातील पिल्लं आपली आई आपल्याला घास कधी भरवेल याची वाट पाहतात. दुकानदार ग्राहकांची आतुरतेनं वाट पाहत असतो. हे विविध पैलू वाट पाहण्यामधील आपल्याला लक्षात येतात. मग लेखिकेनं सुद्धा वाट पाहणं हे आपल्यासाठी सुद्धा किती महत्त्वाचा भाग आहे ते सांगताना ते या ठिकाणी परिचयामध्ये म्हणतात, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कशाची न कशाची तरी वाट बघणे ही अटळ गोष्ट आहे. प्रस्तुत पाठात लेखिकेने वाट पाहणे या गोष्टीचे अनेकविध पैलू उलगडून दाखवले आहेत. मग आत्ताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीनं वाट कशी पाहतात, कोण कोणाची वाट पाहतो, यावरून तुमच्या लक्षात येईल की लेखिकेनं सुद्धा वेगवेगळ्या पैलूंच्या माध्यमातून आपल्याला या पाठातून सांगितलेला आहे. वाट पाहणे हा अनुभव कधी सुखद तर कधी दुःखद असू शकतो. वाट पाहण्यामध्ये सुद्धा सुख आणि दुःख हे दोन्ही प्रकार असू शकतात. त्यात कधी उत्कंठा असते
हुरहुर असते तर कधी दडपण असते, हे या पाठातून आपल्या लक्षात येईल. हा झाला पाठ परिचय. तर आता आपण पाठाला सुरुवात करूयात. लेखिकेनं स्वतःच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटना आपल्यापुढं मांडलेल्या आहेत. लेखिका म्हणतात, होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत जायची आणि आंब्यावर मोहोर नुसता घमघमत असायचा. होळी संपल्यानंतर थंडीसुद्धा हळूहळू कमी होते आणि उन्हाळ्याची चाहूल लागते आणि त्या उन्हाळ्याच्या चाहूल लागल्याबरोबर आंब्यांना सुद्धा मोहोर असा भरून येतो. त्याच काळात त्याच महिन्यामध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच परीक्षा तोंडावर आलेली असायची. मोकळ्या अंगणात अंथरुणं पडायची ती सुट्टी लागल्यावर. पण मार्च एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरीत झोपायला मिळायचं. उन्हाळा आला की उकाडा येतो, गरमी होते. म्हणून हिवाळ्यामध्ये जी लोक घरात झोपत होती तीच आता उन्हाळा सुरू झाला की अंगणामध्ये अंथरण टाकतात आणि मोकळ्या पटांगणामध्ये झोपी जातात. मग लेखिकेला सुद्धा या गोष्टीची आठवण झाली. लेखिका सुद्धा उन्हाळ्याची वाट पाहू लागल्या की कधी उन्हाळा होईल, कधी परीक्षा संपेल आणि मी सुद्धा कधी गॅलरीमध्ये झोपेल. या गोष्टीची लेखिका वाट पाहत होत्या. रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले की झोपेची गडद चाहूल यायची. डोळे मिटताना मनात एकच संदेश जागा व्हायचा, उद्या कोकिळेचं कुहू ऐकू येईल का? बघू हं. पहाटे पहाटे गाढ झोपेत असतानाच तो कुहू कुहू आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं. मग लेखिकेला ही गोष्ट सुद्धा आठवली की उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस आपण गॅलरीमध्ये झोपतो, गारवा हा अंगाला झोंबत असतो आणि त्याच वेळेस झाडांवर पक्षी आणि त्या पक्षामध्ये कोकिळा आणि तिचं कुहू कुहू हे पहाटेच्या वातावरणामध्ये, शांत वातावरणामध्ये ज्यावेळेस कानाला पडेल त्यावेळेस ते सुमधुर वाटेल. म्हणून लेखिका म्हणतात, त्या कुहू कुहू आवाजाची वाट लेखिका या ठिकाणी पाहतात आणि ते कुहू कुहू ऐकू आल्यानंतर वाट पाहण्याचं सुद्धा सार्थक होऊन जातं, असं काहीसं लेखिकेला वाटतं. लेखिका पुढं म्हणतात, सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलंच असायचं. मार्च महिना म्हणजे परीक्षेच्या दिवसामध्येच उन्हाळ्यातील वाट पाहण्याची एक मन त्यांचं तयार होत असे. त्या वाट पाहायच्या, उन्हाळ्यामध्ये या गोष्टी करायचं. विद्यार्थ्यांनो, आपण सुद्धा बऱ्याच वेळेस आपल्या मित्रांशी गप्पा मारत असताना या गोष्टींची चर्चा करतो की मी उन्हाळ्यामध्ये मामाच्या गावाला जाईन, मी उन्हाळ्यामध्ये हे काम करीन, मी सुट्ट्यामध्ये इकडं जाईन, फिरायला जाईन. अशा गोष्टींची सुद्धा आपण आतुरतेनं वाट पाहतो. फक्त लेखिकेमध्ये आणि आपल्यामध्ये हा फरक आहे की आपण फक्त आपले विचार तोंडानं मोकळ्या मनानं प्रकट करतो, पण तेच लेखक, कवी, कवयित्री हे आपल्या मनातील विचार आपल्या लेखणीतून कागदावर उतरवतात आणि त्यांचे विचार हे सर्व वाचकांपर्यंत पोहोचतात. म्हणून विद्यार्थ्यांनो, लक्षात ठेवा, वाचन हे आपल्या बुद्धीसाठी खूप आवश्यक आहे. वाचन, लेखन आणि चिंतन या 3 गोष्टी आपलं मनोबल वाढवत असतात. त्यामुळे या 3 गोष्टी आपण आयुष्यात सतत केल्या पाहिजेत, तरच आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडू शकतं. चला तर पुढे लेखिका म्हणतात
की सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलंच असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा, पाठांतर आवडायचं. नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तकांइतकीच परत परत आवडीनं वाचली जायची. लेखिका असं म्हणतात की सुट्टीची तर वाट परीक्षा चालू होण्याच्या अगोदरपासूनच पाहत होतो. परीक्षा तोंडावर आली म्हणून अभ्यास करण्याला कधी आळस केला नाही आणि पाठांतर हा तर आवडीचा विषय. का? कारण शालेय पुस्तकं म्हणजे ही नेमलेली पुस्तकं असतात, नेमलेले विषय असतात. ते सतत सतत पुन्हा पुन्हा आवडीनं वाचली जायची. कारण परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळावेत. पुन्हा परीक्षा झाल्यानंतर निकालाची वाट पाहायची. चांगला पेपर गेल्यानंतर किती मार्क पडतील याची स्वप्न रंगवायची. या गोष्टींची वाट पाहायची. हे माणसाचं जीवनक्रम, माणसाची विचार प्रवृत्तीच ही तशी असते. माणूस प्रत्येक क्षणी कोणत्या ना कोणत्या चांगल्या उद्देशानं, चांगल्या हेतूनच पुढे गोष्टींची वाट पाहत असतो. लेखिका पुढं असंच म्हणतात, पाठांतर आवडायचं, नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तका इतकीच परत परत आवडीनं वाचली जायची. पण अभ्यासाचं वही पुस्तक जरा बाजूला झालं रे झालं की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. लेखिका आपल्याला हे सुद्धा आवर्जून सांगतात की पुस्तक वाचत असताना, अभ्यास करत असताना पुस्तक थोडंसं बाजूला गेलं म्हणजे विचार थोडेसे बदलले की लगेच सुट्टीच्या दिवसांची आठवण व्हायची. लगेच सुट्टींच्या आठवणी मनामध्ये उसळी मारायच्या. ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, शनिवार वाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं, माठातलं वाळा घातलेलं पाणी. वाळा घातलेलं म्हणजे आयुर्वेदिक मुळी असते, जी पाणी आयुर्वेदिक मुळी असल्यानं ती पाण्यामध्ये वापरली जाते, ज्यानं पाणी गोडही लागतं आणि माठामध्ये ठेवलेलं पाणी थंडही असतं. तर पूर्वी अशा पद्धतीचे वाळा घालून पाणी प्यायचे. म्हणून लेखिका इथं आवर्जून म्हणतात, माठातलं वाळा घातलेलं पाणी, हजारी मोगऱ्यांचं झाड आणि शनिवार वाड्यात असणारी बकुळीची फुलं, या गोष्टींची आठवण लेखिकेला होते. आणि उन्हाळा कधी येईल याची, या फुलांसाठी, माठातल्या गार पाण्यासाठी लेखिका उन्हाळ्याची वाट पाहतायत. आई आत्यांची कुरड्या पापड्यांची घाई, अंगणभर पडणारी वाळवणं, कैरीची डाळ आणि पन्ह, कधी मधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूप गोष्टींची आणि कवितांची नवी पुस्तकं. सुट्टीची किती वाट पाहत असू आम्ही. म्हणजे उन्हाळ्यामध्ये, हे हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये ज्या गोष्टी करायला भेटायच्या नाहीत, ज्या गोष्टी पाहायला मिळायच्या नाहीत, त्या मात्र उन्हाळ्यामध्ये आणि सुट्ट्यांच्या दिवसात पाहायला, बघायला आणि करायला मिळत असत. त्यामुळं या उन्हाळ्या सुट्टींची एक वेगळीच वाट प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक बालवयीन शिक्षण घेणारा विद्यार्थी या उन्हाळ्या सुट्टींची आणि दिवाळ्या सुट्टींची वाटच पाहत असतो. जूनची शाळा सुरू झाली की जून, जुलै, 15 ऑगस्ट संपलं, सप्टेंबर सुरू झालं की दिवाळी सुट्टीची चाहूल लागते. दिवाळी सुट्टी कधी येईल याची प्रत्येक विद्यार्थी मनोमन आपापल्या पद्धतीनं वाट पाहत असतो. आणि जसं दिवाळी सुट्टी लागली की दिवाळ्या सुट्टीत काय काय करायचं याच्या सुद्धा आनंद लहरी प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये लहरत असतात. फक्त त्या मनात लहरत असतात, शब्दामध्ये, कागदावर उतरत नसतात. म्हणून आपल्याला
या लिहिता येत नाहीत. या माध्यमातून आपल्यामध्ये सुद्धा लेखन कला ही अवगत व्हावी. आपल्याला सुद्धा एखादा विषय दिला तर त्यावर लिहिता यावं, याच दृष्टीनं हा पाठ आपल्यासमोर आलेला असावा असं मला वाटतं. लेखिका या ठिकाणी पुढं सांगतात की कैरीची डाळ आणि पन्ह उन्हाळ्यामध्ये आंब्यापासून सुद्धा पन्ह बनवलं जातं. म्हणजे त्या ठिकाणी गूळ मिक्स करून ती रेसिपी तयार केली जाते. कैरीची डाळ सुद्धा केली जाते. आपल्या भागामध्ये आपण पाहिलं तर कांद्याची चटणी आणि त्याच्यामध्ये कैरी चिरून टाकली जाते. हे सुद्धा आपण आपल्या भागामध्ये उन्हाळ्यामध्ये ते करतो. तशा पद्धतीचं पन्ह त्या लेखिकेला ते आठवलं. कधीमधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे. शक्यतो प्रत्येकाच्या घरात ही एक अडचण असतेच. उन्हाळ्यामध्ये बर्फाचा गोळा बऱ्याच घरामध्ये खाऊन दिला जात नव्हता. तसं लेखिकेच्या घरात सुद्धा परवानगीनंच ती बर्फाचा गोळा, ज्याला आपण कुल्फी गारेगार म्हणतो, ते खायला मिळायचं. उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूप गोष्टींची आणि कवितांची नवी पुस्तकं. सुट्टीची किती वाट पाहत असू आम्ही. अशा पद्धतीनं लेखिका या गोष्टींसाठी उन्हाळ्या सुट्टीची खूप आतुरतेनं वाट पाहत होत्या. लेखिका अरुणाताई आपल्याला पुढं सांगतात, आमच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ बिऱ्हाडं असली तरी अख्ख्या वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे माळाच होता. लेखिका ज्या वाड्यामध्ये राहत होत्या त्या वाड्यामध्ये खूप कुटुंब होती आणि त्यामुळं हा वाडा सुद्धा खूप मोठा होता. त्यामुळे एक चौथा मजला हा एक माळाच होता. कदाचित तो मोकळा असावा. मग लेखिकेला या माळ्याची आठवण का झाली असावी, किंवा लेखिका या माळ्यावरच्या कोणती आठवण आपल्याला सांगणार आहेत. सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं अगदी आतून मन फुलून येई. लेखिका म्हणतात की उन्हाळी सुट्टी लागली की चौथ्या माळ्यावर सर्वजण जाऊन बसायचे आणि गराडा करून बसायचे. गोल रिंगण करून कदाचित बसत असावे आणि बसल्यानंतर ही अद्भुत अशी कल्पनाच लेखिकेच्या मनात आल्याबरोबर लेखिकेच्या मनामध्ये आनंदाच्या पाकळ्याच फुलून येत आहेत असं लेखिकेला वाटू लागलं. का? कारण पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. एक वेगळं जग तिथे भेटत होतं. पुस्तकांमधून सुद्धा बघा आपल्याला अनेक गोष्टींची माहिती होते. ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत त्या गोष्टी आपल्याला माहिती होतात. म्हणून लेखिका म्हणतात की त्या माळ्यावर पुस्तकांच्या गराड्यात बसण्याच्या एक अद्भुत कल्पनेनं अगदी आतून मन फुलून येई. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. लेखिकेला वाचनाची आवड ही लहानपणापासून होती. या ठिकाणी हे आपल्याला इथं प्रकर्षानं जाणवतं. एक लक्षात घ्या, लेखिकेला वाचनाची, लेखनाची ही आवड लहानपणापासून असल्यामुळंच लेखिका या प्रसिद्ध कवयित्री म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. बालमनावर जे संस्कार होतात किंवा लहान वयात जे संस्कार होतात तेच आपलं भविष्य ठरवतात, हे यावरून आपल्या लक्षात येईल. आपण कोणत्या वातावरणामध्ये राहतो, कोणते संस्कार आपल्या मनावर होतात, त्याच माध्यमातून आपण घडत जातो. आपली मित्रसंगती, आपले मित्र, आपले सोबती हे कशा पद्धतीचे आहेत, कसे वागतात, कसे राहतात, तशाच पद्धतीनं आपण राहत असतो आणि वागत असतो आणि तसं घडत राहतो. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की लेखिकेचं उन्हाळ्या सुट्टीतील दिवस सुद्धा
पुस्तकांच्या सानिध्यात जात होते, हे या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. लेखिका म्हणतात की पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. एक वेगळं जग तिथे भेटत होतं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरी पण आपले वाटणारे. लेखिकेला त्या पुस्तकातून वेगवेगळ्या गोष्टींची माहिती होत असे. वेगवेगळे अनुभव त्यातून मिळत असत. देश, न पाहिलेली माणसं, अनोळखी व्यक्ती, त्यांना लेखिकेला त्या पुस्तकातून आपलंसं वाटतात. मुलांनो, तुम्हाला सुद्धा जर वाचनाची आवड लागली तर नक्की तुमच्या डोळ्यासमोर ते पुस्तक वाचत असताना प्रत्यक्ष समोर तो प्रसंग उभा राहतो. हे उत्तम वाचकाच्याच लक्षात येऊ शकतं. म्हणून आपण चांगली चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत. चांगल्या चांगल्या लेखकांची पुस्तकं वाचली पाहिजेत. अण्णाभाऊ साठे असतील किंवा अरुणा ढेरे असतील, वि स खांडेकर असतील, प्र के अत्रे असतील, असे एक नाही अनेक लेखक आहेत की ज्यांची पुस्तकं, एखादं पुस्तक आपण हातात घेतलं तर ते पुस्तक संपेपर्यंत खाली ठेवू वाटत नाही. असे लिखाण लेखकांचं असतं आणि वाचत असताना आपल्या समोर ते चित्र उभा राहतं. शिवाजी सावंत यांची मी कादंबरी वाचली, मृत्युंजय, तर माझ्या समोर कर्ण उभा राहत होता. एवढं प्रचंड लिखाण लेखणी मधून निर्माण होत असतं. म्हणून लेखिका या ठिकाणी लहान वयातच लेखिकेला पुस्तकांशी एकरूप होण्याची सवय लागली. म्हणून लेखिका या ठिकाणी असं म्हणतात की ओळखीचे धागे जुळणारे, न जुळणाऱ्या गोष्टी सुद्धा किती थक्क करणाऱ्या, म्हणजे जग असंही असतं तर. मला केवढं तरी नवे पण भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती, लिहिलेली होती. जे सुचलं, जे लिहावंसं वाटलं, ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं. मला भाषेची ताकद समजत होती. लेखिका म्हणतात की मी पुस्तकं ज्यावेळेस वाचत होती, त्या पुस्तक वाचत असताना असं मला वाटायचं की या लेखिकेला किंवा या लेखकाला हे लिखाण कसं सुचलं असेल, कसं लिहिता आलं असेल. आणि ह्या विचारांमधूनच लेखिकेला या भाषेची ताकद समजत गेली. लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती. म्हणून पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेळ लावायचा की बस. लेखिका म्हणायच्या की या आठवणींनीच लेखिकेला वेडावून जायचं. लेखिका या पुस्तकांच्या निस्त्या आठवणीनच व्याकुळ व्हायच्या. एवढी आतुरता या पुस्तकांच्या भेटीमध्ये लेखिकेला होती. लेखिका पुढं आपल्याला अजून सांगतात की लेखिका अजून कोणत्या गोष्टीची आतुरतेनं वाट पाहत होत्या. पुढचा एक सुंदर असा प्रसंग लेखिका सांगतात की आणखी एक वाट पाहणं होतं पोपटांच्या थव्याचं. पोपटांचा थवा याचं एक वाट पाहणं लेखिका आपल्यासमोर सांगतात की आमच्या घरामागे एक मोठं उंबराचं झाड होतं. लेखिका ज्या वाड्यामध्ये राहत होत्या त्या वाड्याच्या पाठीमागं एक सुंदर असं उंबराचं झाड होतं. उन्ह तापण्याचे दिवस आले की त्यांचे थवे उंबरावर येऊन उतरायचे. उन्हाळ्यामध्ये सुद्धा उंबराच्या झाडाला पानं असतात आणि त्याला उंबरं लागतात. म्हणून ते झाड कशातरीच पानांचं, गाठीगाठींचं ते झाड तेव्हा पिक्या उंबरांनी आणि राघूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं की वाट पाहायचे त्या थव्यांची, त्या लालसर गोड झालेल्या उंबरांची, माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची.
लेखिका म्हणाल्या, उन्हाळ्यामध्ये मी अजून एका गोष्टीची आतुरतेनं वाट पाहत होते, ती म्हणजे पोपटांच्या थव्याची. कारण लेखिकेच्या घराच्या मागं जे उंबराचं झाड होतं आणि त्याला त्या उन्हाळ्यामध्ये उंबरं सुद्धा लागायची. कदाचित ते उंबरं खाण्यासाठी त्या ठिकाणी तो पोपटांचा थवा येत असेल आणि पोपटांचा थवा आला की त्या उंबराच्या झाडाचा रंग सुद्धा पोपटी होऊन जात असेल. किती सुंदर असं दृश्य लेखिकेला त्या ठिकाणी दिसत असेल, त्याची कल्पना आपण करू शकतो. म्हणून लेखिका त्या पोपटांच्या थव्याची सुद्धा वाट पाहतात. हा एक प्रसंग लेखिकेने इथं सांगितलेला आहे. लेखिका पुढे म्हणतात की या माध्यमातून लेखिकेला सुद्धा कवितेची आठवण होऊ लागली. कवितेचे पुढे मग कवितेचं बोट मी चांगलं घट्ट धरून ठेवलं. कदाचित लेखिकेला त्या उंबराच्या झाडाखाली बसल्यावर किंवा पोपटांचा थवा त्या उंबरावर बसल्यानंतर कविता सुचत असाव्यात. त्या सुंदरशा वातावरणामुळं लेखिकेला कविता तयार करण्याची एवढी आवड लागली की लेखिका या ठिकाणी असं म्हणतात की कवितेचं बोट मी चांगलं घट्ट धरून ठेवलं. तिची माझी मैत्रीच झाली. एक मैत्रीणच लेखिकेला या कवितांच्या माध्यमातून मिळाली. लेखिका म्हणतात, आपण कधी पण केव्हा पण मैत्रिणीला हाक मारतो, तिच्याकडे धावतो, तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाटेल ते बोलतो. इथे फक्त एक फरक होता, तिला हवं तेव्हा ती माझ्याकडे यायची, कधीही रात्री मध्यरात्री सुद्धा, पण मला मात्र कधी कधी खूप वाट बघायला लावायची. लेखिका त्या कवितांना आपली मैत्रीण समजत होत्या. मैत्रीण समजत असल्यामुळं लेखिका म्हणतात, आपण कधी पण केव्हा पण या मैत्रीला हाक मारतो, तिच्याकडे धावतो आणि तिच्या पुढं आपलं मन मोकळं करतो. पण इथं फरक एक होता की तिला हवं तेव्हाच ती माझ्याकडे यायची आणि कधीही रात्री अपरात्री सुद्धा आणि कधी कधी मला खूप वाट बघायला सुद्धा लावायची. अशा पद्धतीनं कवितेच्या मैत्रिणीबद्दल या ठिकाणी कवयित्री सांगते आहे. पुढे ती म्हणते, लेखिका म्हणतात, मी हाक मारल्यावर हमखास येईलच असं नसायचं कवितेचं. लेखिका म्हणाल्या की मला ज्यावेळेस कविता यावं असं वाटायचं, पण ती त्यावेळेस मात्र यायची नाही. मग तिची वाट पाहणं, अस्वस्थ होणं, कशातच मन लागेनासं होणं, आई आत्याची ती बोलणी खाणं, मग लेखिकेला अस्वस्थ व्हायचं, उदास वाटायचं. ज्यावेळेस कविता यावी असं लेखिकेला वाटायचं, नेमकं त्याच वेळेस ती कविता लेखिकेच्या लेखणीमधून येत नसावी. म्हणून लेखिका अस्वस्थ व्हायच्या, निराश व्हायच्या. मग निराश झाल्यामुळं लेखिकेच्या आई किंवा आत्या त्यांना बोलायच्या. आज ते वाट पाहणं आठवलं तरी मी पुन्हा हुरहुरते. आणि त्या दिवसांची आठवण लेखिकेला आज मोठं झाल्यानंतर सुद्धा आठवलं तरी हुरहुर वाटते. उमराच्या पिकल्या फळांवर पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावेत असं उगाच वाटत राहतं आणि लेखिकेला तो आनंदाचा निसर्ग क्षण पुन्हा आपल्या डोळ्यांसमोर यावा असं लेखिकेला वाटतं. लेखिका पुढं आपल्याला या वाट पाहण्यामधल्या अजून वेगळ्या प्रसंगांसमोर आपल्यासमोर लेखिका मांडणार आहेत. लेखिका म्हणतात, आमची आत्या तेव्हा उरुळी कांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची. लेखिकेची आत्या ही उरुळी कांचन या ठिकाणी मराठी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या. तेव्हा आजच्यासारखी उरुळीला सहज जाण्याजोगी वाहनांची सोय नव्हती. पूर्वी वाहनं कमी असायची, त्यामुळं जाण्याची खूप अडचण असायची. आत्या सकाळी 8 वाजताच घरातून जायची, बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची.
मग पॅसेंजरनं उरुळी. परतताना तसंच. गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची. पुन्हा पुणे स्टेशनवरून बसनं घरी परतायला तिला कधी 9-9:30 सुद्धा व्हायचे. म्हणजे लेखिकेची आत्या सकाळी 8-8:30ला घर सोडायची, ती संध्याकाळी 9-9:30 वाजेपर्यंत घरी यायला वेळ व्हायचा. मग एवढा पूर्ण दिवस लेखिका आणि लेखिकेचा भाऊ आतुरतेनं आत्याची वाट पाहायची. आम्ही भावंड तेव्हा तिची वाट बघत वाड्याच्या दिंडी दरवाजात उभी राहायचो. आतुरतेनं. दिवसभर आत्याचं तोंड, आत्याचं बोलणं हे कानावर न पडल्यामुळं लेखिका आणि त्यांची भावंड आतुरतेनं त्या वाट पाहायच्या दरवाजात उभा राहूनच. आत्या येईपर्यंत वाट बघून रडू गळ्याशी दाटलेलं असायचं. एवढी वाट पाहायच्या की रडू येईल की काय अशी मनस्थिती व्हायची. ती आली की धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोंबकळायचा आणि मी रडू आवरत हसायची. लहान भाऊ असल्यामुळं लगेच त्याला हंबरडा फुटायचा आणि तो आईला मिठी मारून ढसढसा रडायचा. पण लेखिका त्या भावापेक्षा मोठी असल्यामुळं लेखिका कदाचित रडायची नाही. सगळा रोष निपटून तिच्या जवळ घेण्यानं शांत वाटायचं. मग आत्या समजूत काढायची आणि दोघांना जवळ घ्यायची. जवळ घेतल्याबरोबर सर्व काही विसरून जायचं. तिला नोकरी करणं भाग होतं आणि आमचं वाट पाहणं अटळ. आज हे समजणं, पण तेव्हा जीव नुसता फुटून जायचा. कसली भीती वाटत राहायची. लहानपणी या गोष्टीची जाणीव नसते. तशा पद्धतीनं लेखिकेला सुद्धा उशीर का होतो या गोष्टीची जाणीव नव्हती. लेखिका पुढे सांगतात, अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला. चिनी सिनेमा. पोस्टमन इन द माउंटन हे त्याचं नाव. पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन आजारी पडतो, म्हणून त्याच्या जागी त्याच्या मुलानं काम करायचं ठरतं. मुलगा काही फारसा उत्सुक नसतो त्या कामाला, पण शेवटी पत्रांचा थैला पाठीवर घेऊन वडिलांबरोबर कामाची माहिती करून घेण्यासाठी निघतो. वाहनांची सोय नसलेल्या लहान लहान वाड्या वस्त्या पायी चालत हिंडायच्या. हे वाटतं तितकं सोपं काम नव्हतं. लेखिका आपल्याला या चिनी सिनेमा पोस्टमन इन द माउंटन या माध्यमातून सुद्धा एक आठवण, म्हणजे वाट पाहण्याची एक वेगळी गोष्ट आपल्या समोर मांडणार आहेत. की एक पोस्टमॅन असतो आणि तो आजारी पडलेला असल्यामुळं त्याचं काम तो आपल्या मुलाला समजावून सांगत असतो. अशी काहीशी कथा त्या चित्रपटामध्ये होती. मग एका वस्तीवर दोघं बापलेक येतात. तिथं एका झोपडीशी एक अंध म्हातारी बसलेली असते. पोस्टमन आल्याचं तिला बरोबर समजतं. ती आनंदून जाते. मग दोघं बापलेक असंच पत्र वाटत असताना एका झोपड्यापाशी जातात आणि त्या झोपड्यामध्ये एक अंधबाई म्हातारी राहत असते. पोस्टमॅन आल्याची चाहूल त्या आंधळ्या म्हातारीला झालेली असते. मग ती आनंदून जाते. पत्र हातात घेऊन ती स्पर्शानं त्याचा आनंद भोगते. पोस्टमनलाच ते वाचायला सांगते. म्हातारीच्या मुलानं तिला पाठवलेलं ते पत्र असतं. त्यानं आपल्या आईची खूप प्रेमानं विचारपूस केलेली असते. तिला घेऊन जायला तो लवकरच येणार असल्याचं त्यानं लिहिलेलं असतं. हे सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप समाधान पसरतं. तो पोस्टमॅन काय करतो, एक पत्र त्या आंधळ्या म्हातारीच्या हातात देतो आणि म्हणतो, हे पत्र तुझ्या मुलानं पाठवलेलं आहे. मग ते पत्र हातात घेऊन ती आंधळी बाई त्या पत्रावरून हात फिरवते आणि मनोमन खुश होते आणि पुन्हा ते पत्र त्या पोस्टमॅनच्या हातात देऊन वाचायला सांगते. आणि पोस्टमॅन मामा सुद्धा ते पत्र वेगळ्या पद्धतीनं वाचतात. ते म्हणतात की तुमचा मुलगा तुमची विचारपूस करतो
तुम्हाला लवकरच तो घेऊन जाणार आहे. हे ऐकल्यानंतर त्या म्हातारीच्या तोंडावर एक वेगळंच समाधान पसरतं. मुलगा जेव्हा पुढे होतो तेव्हा त्याला दिसतं की बापाच्या हातात मुळी कोरा कागदच आहे. त्यावर काही लिहिलेलंच नाही. म्हातारी मात्र त्याच्या बापाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते, आशीर्वाद देते. तिथून लांब आल्यावर मुलाला बाप सांगतो की ती म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलाची वाट पाहत आहे. त्याच्या पत्राची, त्याच्या येण्याची वाट पाहते आहे. तिचा मुलगा कधीच तिला पत्र लिहित नाही, तिची चौकशी करत नाही, पण तिचं वाट पाहणं पोस्टमनला मात्र सहन होत नाही. त्या म्हातारीला आनंद वाटावा म्हणून दरवेळी पोस्टमन मनानच कोरं पत्र वाचत आलेला असतो आणि म्हातारीचे शेवटचे दिवस त्यामुळे समाधानात चाललेले असतात. आता त्याच्या तरुण मुलानं त्याची जागा घेताना हेच नाटक पुढे चालवायचं आहे. अतिशय सुंदर अशी कथा आहे की जी म्हातारी आपल्या मुलाची आतुरतेनं वाट पाहत आहे, तर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद या पोस्टमन मास्तरला चांगला वाटतो. ती समाधानाने राहते, यातच त्याला आनंद वाटतो. अशी काहीशी ही कथा. मग हे मुलाच्या लक्षात येतं की पत्रामध्ये तर काही लिहिलेलं नसतं, कोरं कागद असतो, पण हा पोस्टमन मामा कशा पद्धतीनं वाचतो आणि हे वाचल्यामुळं त्या म्हाताऱ्या आजीला किती चांगलं वाटतं हे त्या मुलाच्याही लक्षात येतं. लेखिका पुढं म्हणतात, शहरगावी राहणाऱ्या मुलांची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे, हे ओळखलं आणि त्या प्रौढ समंजस पोस्टमननं. तो नुसता पत्र पोहोचवणारा सरकारी नोकर नाही, तो माणूस आहे, भला माणूस. लेखिका इथं आवर्जून म्हणतात की तो मास्तर सरकारी नोकर नसून तो एक चांगला माणूस आहे, लोकांची मनं ओळखणारा माणूस आहे. आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही, तो त्याला माणसं दाखवतो आहे, माणसापर्यंत पोहोचवण्याचे पूल दाखवतो आहे. म्हातारीचं वाट पाहणं, सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजावली आहे. या ठिकाणी सुद्धा लेखिकेनं वाट पाहणं हे किती सुखद आहे हे या प्रसंगावरून आपल्याला लक्षात येईल. वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते. दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या. वाट पाहण्यामधून सुद्धा आपल्याला वेगवेगळे भाव अनुभवायला मिळतात. दुःख, कधी काळजी, कधी भीती, कधी अस्वस्थता आणि कधी तडफड, अशा गोष्टी या वाट पाहण्यामधून आपल्याला पाहायला मिळतात. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे आठवा जरा, किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा. त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं, एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत कळत जाते. आणि हेही तितकंच खरं आहे. एखाद्या गोष्टीची आपण वाट पाहत असतो ना, त्या वाट पाहण्याच्या वस्तूवरून किंवा वाट पाहण्यावरूनच आपण ती सुखद आहे की दुःखद आहे आणि त्या वाट पाहण्याची किंमत आपल्याला कळत असते. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोलच आपल्या लक्षात येत नाही. सहज मिळालेल्या गोष्टीचं खरंच आपल्याला मोल राहत नाही आणि जी गोष्ट आपल्याला खूप कष्टानं, खूप वेळानंतर वाट पाहून पाहून मिळते, त्या मिळण्याच्या आनंदाला कशाचीच तोड नसते. वाट पाहताना आपण संयम शिकतो, धीर धरायला शिकतो, एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो, श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते आणि ध्यास वाढत जातो. म्हणजे वाट पाहणं सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जाते. आपल्याला येणाऱ्या संकटांना कसं तोंड द्यावं, धीर कसा धरावा, संयम कसा राखावा आणि विश्वास कसा ठेवावा, या गोष्टीची सुद्धा जाणीव, शिकवण आपल्याला ही वाट पाहणं करून देत असतं. हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येतं आहे आणि वाटतं
की जे हवं ते सहज हाती घेऊनच नये. लेखिका म्हणतात, हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येत आहे आणि वाटतं की जे हवं ते सहज हाती येऊच नये, थोडी वाट पाहायला लागावी. लेखिकेला सुद्धा असंच वाटतं की एखादी गोष्ट आपल्याला सहज मिळूच नये, त्या वस्तूची आपल्याला वाट पाहावीच लागेल आणि पाहिल्यानंतरच त्याचा आनंद हा वेगळाच असेल. थोडी तडफड भोगायला लागावी, तरच सुखाची चव वाढेल, यशाची गोडी वाढेल, प्रेमातली मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलची ओढही वाढेल. त्यामुळं लेखिका म्हणतात, वाट पाहणं हे आपल्यासाठी, आपल्या भविष्यासाठी नक्कीच चांगलं आहे. यातून आपल्याला बरंच शिकायला मिळणार आहे. म्हणून लेखिका म्हणतात, वाट पाहणं हा सुद्धा एक